नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण हेल्थ अँड डिसीजेसचा इंट्रोडक्टरी पार्ट पाहिला होता. या व्हिडिओमध्ये आपण जो टॉपिक घेणार आहे किंवा जो टॉपिक पुढे नेणार आहे तो आहे इम्युनिटी. तर विद्यार्थी मित्रांनो, इम्युनिटी म्हणजे काय आहे? तर इम्युनिटी हे एक पॉवर आहे आपल्या पूर्ण बॉडीची, ज्याच्या मदतीनं काय करते, हे बॉडी जे आहे आपल्या हेल्थला काय करते, प्रिझर्व करून ठेवते, प्रोटेक्ट करून ठेवते, किंवा पॅथोजन पासून किंवा पॅथोजनच्या जे काही डिस्टर्बन्सेस आहे, डिसीजेस आहे, त्याच्यापासून काय करते, हेल्थला प्रोटेक्ट करते. समजून राहिले काय? मग आता पॅथोजन म्हणजे काय? तर पॅथोजन म्हणजे डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम, हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. आता इथे इम्युनिटी हा एक महत्वाचा विषय आहे. तर इम्युनिटी ह्या शब्दाचा अर्थ होतो काय? फ्रीडम. इम्युनिटी ह्या शब्दाचा अर्थ होतो फ्रीडम. फ्रीडम म्हणजे आझादी. कोणापासून? तर पॅथोजन्स पासून, किंवा एक प्रकारचं प्रोटेक्शन पॅथोजन्स पासून, जेणेकरून आपल्याला पॅथोजनची काय राहणार नाही, काळजी राहणार नाही. लक्षात आलंय मित्रांनो? त्यानंतर दुसरा महत्वाचा विषय म्हणजे की हे जे कॉन्सेप्ट आहे इम्युनिटी नावाचं, हे आपल्यामध्ये एडवर्ड जेनरने दिले आहे. कोण दिलेलं आहे? एडवर्ड जेनर. एडवर्ड जेनर. आता एडवर्ड जेनर कोण आहे? एडवर्ड जेनर हे एक सायंटिस्ट होते, ज्यांनी कशावर वॅक्सिन काढली? काऊ पॉक्स नावाच्या एका डिसीजवर वॅक्सिन काढली. कोणावर? काऊ पॉक्स. आता काऊपॉक्स नावाची वॅक्सिन त्यांनी काढली एखाद्या अशा डिसीजवर, ज्यामध्ये काय होत होतं की आपल्या पूर्ण बॉडीवर एक छोटेसे टिपके किंवा पिंपल्स सारखे असे सिमटम्स दिसत होते. मग ह्या सिमटम्सला वॅक्सिन म्हणून त्यांनी काय केलं? सगळ्यात पहिले डेड पॅथोजन घेतला आणि त्यामधून त्यांनी त्याची वॅक्सिन तयार केली. एडवर्ड जेनरनी पहिल्यांदा हा कॉन्सेप्ट दिला की आपल्या बॉडी जवळ अशी काहीतरी पॉवर असते, ज्याच्या मदतीनं काय करते, बॉडी आठवण ठेवते की आपल्याला कोणतं तरी इन्फेक्शन झालं होतं, किंवा त्यामुळे बॅक्टेरिया किंवा बाकी पॅथोजन्स डबल आपल्यावर अटॅक करू शकत नाही एक वेळा अटॅक झाल्यानंतर. समजले काय? याच ॲबिलिटीला एडवर्ड जेनरनी काय म्हटलं? इम्युनिटी म्हटलं. याच ॲबिलिटीला एडवर्ड जेनरनी काय म्हटलं? इम्युनिटी. तर लक्षात आलंय मित्रांनो? दुसरा महत्वाचा विषय, इम्युनिटी जे आहे हे काय करते, आपल्या बॉडीमध्ये ऍज अ टीम म्हणून काम करते. याच्यात वेगवेगळे सेल्स असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसेसेस असतात, जे आपल्या बॉडीमध्ये काय करते, प्रोटेक्शन म्हणून काम करतात. लक्षात आलंय? मग आता इथं पहा, जे हे इम्युनिटी आहे आपल्या बॉडीमध्ये, हे दोन प्रकारे एक्झिस्ट करते, किंवा या इम्युनिटीचे दोन टाइप्स आहे मित्रांनो. इम्युनिटीचे किती टाइप आहे? दोन टाइप. पहिला टाइप कोणता आहे? पहिला टाइप आहे इन्नेट इम्युनिटी, आणि दुसरा टाइप आहे एक्वायर्ड इम्युनिटी. इन्नेट इम्युनिटी आणि एक्वायर्ड इम्युनिटी. इन्नेट इम्युनिटी म्हणजे काय? तर हे इम्युनिटी जे आहे ते आपल्या बॉडीमध्ये इनबॉर्न असते, जन्मापासून आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असते. आपल्याला हे आईकडून मिळाली असू शकते, किंवा जेनेटिकली मिळाली असू शकते, किंवा आपल्या बॉडीमध्ये किंवा आपल्या बॉडीचे फीचर्स असे असतात ज्यामध्ये ही इम्युनिटी काम करते. समजले? त्यानंतर दुसऱ्या प्रकारची इम्युनिटी असते एक्वायर्ड इम्युनिटी. हे इनबॉर्न नसते मित्रांनो. हे वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या बॉडीवर जे इन्फेक्शन होणार आहे भविष्यात, किंवा झालेले जे इन्फेक्शन आहे आपल्या हिस्ट्रीमध्ये, त्या सगळ्या ची नोंद करून किंवा त्या सगळ्याच्या अँटीबॉडीज मिळून हे इम्युनिटी तयार होते. एक्वायर्ड इम्युनिटी ही प्रत्येकाची वेगवेगळी असते. जवळपास इन्नेट इम्युनिटी हे जनरल इम्युनिटी आहे. इन्नेट इम्युनिटी हे जवळपास सगळ्यांची सारखी असते. आता हे बघा, इन्नेट इम्युनिटी आणि एक्वायर्ड इम्युनिटी ह्या दोन प्रकारच्या इम्युनिटीज आपल्याला या ठिकाणी पाहायच्या. लक्षात आलाय? आपण या व्हिडिओमध्ये इन्नेट इम्युनिटी थोडं डिटेलमध्ये डिस्कस करू. पहा, इन्नेट इम्युनिटी म्हणजे नेमकं काय? तर इन्नेट इम्युनिटी म्हणजे इनबॉर्न इम्युनिटी, जे आपल्या जन्मापासून आपल्या सोबत असते, किंवा जन्मापासून आपल्याला मिळालेली असते. इन्नेट इम्युनिटी. इन्नेट इम्युनिटीच दुसरं नाव काय आहे म्हटलं आपण? इनबॉर्न इम्युनिटी. हे इम्युनिटी कशी असते? इनबॉर्न असते, जन्मापासून आपल्या सोबत असते.
इथपर्यंत लक्षात आलंय मित्रांनो. आता हे जे इम्युनिटी आहे हे काम करते फिजिकल बॅरियर्स मध्ये, म्हणजे याचे केमिकल्सही असतात आणि याचे फिजिकल बॅरियर्सही असतात. याचे सगळ्यात पहिला बॅरियर म्हणजे कोण? इपिथेलियल सरफेस. इपिथेलियल सरफेस. आता इपिथेलियल सरफेस म्हणजे काय? तर इपी ह्या शब्दाचा अर्थ होते, इपी म्हणजे काय? अप्पर. इपी म्हणजे काय? अप्पर. इपी म्हणजे अप्पर. इपी म्हणजे काय? अप्पर. इकडे लिहून ठेवतो म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. काय? इपी. इपी म्हणजे काय? अप्पर. हा, इपी म्हणजे अप्पर आणि थेलियल म्हणजे लेअर. म्हणजे अप्पर लेअर वरचा जो काही सरफेस आहे, अप्पर लेअर वरची जे काही बॉडीज आहे, अप्पर लेअर वरचे जे काही केमिकल्स आहेत, जे कशासारखे काम करतात? प्रोटेक्टिव्ह काम करतात. म्हणजे आपल्या बॉडीला पॅथोजन पासून प्रोटेक्शन देतात. त्यांना आपण कशात मोडतो? इन्नेट इम्युनिटी मध्ये मोडतो. इन्नेट इम्युनिटीचा पहिला महत्वाचा बॅरियर आहे कोण? इपिथेलियल सरफेस. इपिथेलियल सरफेस म्हणजे काय? तर आपली पूर्ण बॉडी कव्हर्ड असते कशाने? स्किनने. आपली पूर्ण बॉडी कव्हर्ड असते स्किनने. तर इपिथेलियल सरफेस वरचा सगळ्यात पहिला बॅरियर आहे स्किन. आपली बॉडी पॅथोजनला डायरेक्ट एंट्री देत नाही. आपल्या बॉडीमध्ये पॅथोजनची डायरेक्ट एंट्री होऊ शकत नाही ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ स्किन. आपल्या स्किनमुळे आपल्या बॉडीमधून भरपूर प्रकारचे पॅथोजन काय होते? प्रिव्हेंट केले जाते, त्यांना एंट्रीच मिळत. दुसरं आहे आपल्या पूर्ण बॉडीच्या इंटरनल साइड मध्ये असते म्युकोजा. कोण असते? म्युकोजा. म्युकस. म्युकस म्हणजे शेंबूळ. हे जो आपल्या पूर्ण बॉडीमध्ये असते हा काय करते? पॅथोजन्सला ट्रॅप करून ठेवण, एखाद्या फॉरेन पार्टिकलला, डस्ट पार्टिकलला काय करून ठेवण? ट्रॅप करून ठेवण, ज्याच्या मदतीनं काय होते? आपली बॉडी प्रिव्हेंट करू शकते पॅथोजन्सला. त्यानंतर तिसरं म्हणजे आपल्या बॉडीवर वेगवेगळ्या प्रकारचे बॅरियर्स असतात, जसं की नेल्स. हे एक प्रकारचं काय आहे? एपिथेलियल बॅरियर आहे. त्याच्यानंतर हेअर्स, हे काय आहे? बॅरियर्सच आहे. याच्यामुळे काय होते? आपल्या बॉडीमध्ये कोणतेही पॅथोजन डायरेक्ट एंट्री घेऊ शकते काय? नाही. आपल्या बॉडीमध्ये कोणतेही पॅथोजन डायरेक्ट एंट्री घेऊ शकत नाही. लक्षात आलंय मित्रांनो. त्यानंतर याच्या पुढचा विषय जो आहे ब्लड. ब्लड मध्ये जे काही अँटी मायक्रोबियल सबस्टन्सेस प्रेझेंट असतात ते. आपल्या ब्लड मध्ये मित्रांनो एक पूर्ण कॅस्केड असते. कॅस्केड म्हणजे काय? जे एक स्टेप चालू केल्यानंतर डबल काय होते? स्वतःच ऑटोमॅटिक काम करणं चालू करते. तुम्ही माचीसच्या डब्या एका लाईनीत उभ्या करा, त्याला धक्का मारा, ट्विंग. धक्का मारल्यानंतर काय होईल? ते पडत स्वतःच पडत जाईल. तर तसंच एक प्रकारचं कॅस्केड असते आपल्या बॉडीमध्ये, त्याला आपण काय म्हणतो? अँटी मायक्रोबियल कॅस्केड, किंवा यालाच म्हणू आपण अँटी मायक्रोबियल सबस्टन्सेस इन द ब्लड. आपल्या ब्लड स्ट्रीम मध्ये मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स आहे, जे एक वेळा पॅथोजनची एंट्री झाली की पूर्णचे पूर्ण आपोआप ऍक्टिव्हेट होते आणि पॅथोजनला किल करते. लक्षात आलंय. त्यानंतर तिसरं महत्वाचं बॅरियर आहे ते म्हणजे सेल्युलर फॅक्टर्स. सेल्युलर फॅक्टर्स. सेल्युलर फॅक्टर्स कसे मित्रांनो? तर आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स असतात जे बॅक्टेरियाला किल करतात, जसं लायझोझोम. आता लायझोझोम्स काय आहे? लायझोझोम्स एक प्रकारचा सेल ऑर्गॅनेल आहे जो काय करतो? ऍज अ सुसाइड बॉम्ब म्हणून काम करतो. एखादा सेल जर स्वतः इन्फेक्टेड झाला असेल तर त्यामधला लायझोझोम ऍक्टिव्हेट होतो आणि त्या सेलला खतम करतो, जेणेकरून इन्फेक्शन पसरणार नाही. त्यानंतर आपल्या बॉडीमध्ये दुसरं कोण असते? मॅक्रोफेजेस असते. मॅक्रोफेजेस. आता हे मायक्रोफेजेस काय करते? मॅक्रोफेजेस एक प्रकारचे सेल्स असते जे दुसऱ्या सेलला खाते किंवा त्यांच्या साईज पेक्षा मोठ्या सेल्सला खायचं काम करते. असे ऑर्गॅनिझम जे त्याच्या साईज पेक्षा मोठ्या सेल्सला खायचे काम करते, त्यांना आपण काय म्हटलं? मॅक्रोफेजेस. समजले काय? त्यानंतर एनके सेल्स असतात. एनके
सेल्स. NK सेल्स काय आहे मित्रांनो? NK सेल्स म्हणजे नॅचरल किलिंग सेल्स, जे आपल्या बॉडीमध्ये असे सेल्स असतात जे किलिंग साठी वापरले जातात. फॉर एक्झाम्पल किलर टी सेल्स एक्सेट्रा. किलर टी सेल्स आहे, त्यानंतर मॅक्रोफेजेस आहे, या सगळ्यांना नॅचरल किलिंग सेल्स म्हणतात. लक्षात आलंय? त्यानंतर आहे आपल्या बॉडीमध्ये एक प्रकारचं मोठं इपिथेलियल बॅरियर येते किंवा इन्नेट इम्युनिटीचं बॅरियर असते, ते म्हणजे कोणतं? फिवर. फिवर म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? ताप येणे. आपल्या बॉडीमध्ये जर इन्फेक्शन वाढलं, जर तब्येत म्हणजे काय, आपल्या बॉडीमध्ये जर पॅथोजनचा अटॅक झाला, आपल्या बॉडीमधलं पॅथोजनचं प्रमाण जर वाढलं, तर आपली बॉडी काय करते? नॅचरली स्वतःचं टेम्परेचर वाढवते. त्याच प्रोसेसला आपण काय म्हटलं? फिवर. त्याच प्रोसेसला आपण काय म्हटलं? फिवर. लक्षात आलंय? याच्यामध्ये काय होणार की पॅथोजन जास्त टेम्परेचर मध्ये जगू शकत नाही आणि बॉडीचं टेम्परेचर वाढल्यामुळे आपोआप काय होईल? पॅथोजन हे मारल्या जाईल किंवा त्यांची डेथ होऊन जाणार. लक्षात आलंय? त्यांची डेथ होऊन जाणार. लक्षात आलंय? त्यानंतर शेवटचा विद्यार्थी मित्रांनो एक सगळ्यात खतरनाक असा पार्ट आहे, जो आहे ऍक्यूट फेज प्रोटीन्स. कोणते? ऍक्यूट फेज प्रोटीन्स. आता हे प्रोटीन्स काय आहे? हे एक प्रकारचे प्रोटीन्स आहे जे आपल्या बॉडीमध्ये कधी ऍक्टिव्हेट होतात? जेव्हा आपल्या बॉडीला इंजुरी वगैरे होते. यामध्ये सगळ्यात चांगलं एक्झाम्पल आहे कोणाचं? सायटोकायनिन्स. हे जे कंपाऊंड आहे आपल्या बॉडीमध्ये तेव्हा ऍक्टिव्हेट होणार जेव्हा आपल्या बॉडीला काय होते? इंजुरी होते. आपल्या बॉडीला जर काही कट वगैरे लागला, वाऊंड झाला, इंजुरी झाली, इन्फेक्शन झालं, तेव्हा हे ऍक्यूट फेज प्रोटीन्स जागृत होणार, ऍक्टिव्हेट होणार आणि त्यानंतर ते काय करणार? ते प्रोटीन्स काय करणार? सेल्स मध्ये इन्फेक्शन कमी पसरलं पाहिजे किंवा इन्फेक्शन पसरणं थांबलं पाहिजे, त्यासाठी मदत करणार किंवा त्यासाठीच काय करणार? काही प्रोसेस ऍक्टिव्हेट करणार. तर अशा प्रकारच्या या वेगवेगळ्या बॅरियर्स मध्ये काय असते? आपली इन्नेट इम्युनिटी काम करते. आता मेन फीचर इन्नेट इम्युनिटीचा मित्रांनो हा आहे की इन्नेट इम्युनिटी हे नॉन स्पेसिफिक आहे. इन्नेट इम्युनिटी कशी आहे? नॉन स्पेसिफिक आहे. त्यामध्ये कुठलाही प्रकारचा भेदभाव नाही. पॅथोजन असो, डस्ट पार्टिकल असो, कोणत्याही प्रकारचा पॅथोजन असो, कोरोना असो, स्मॉलपॉक्स असो, इटीसी इटीसी, प्रत्येकासाठी सारखा न्याय. प्रत्येक जण स्किन मधून एंटर करताना थोडासा प्रॉब्लेम मध्ये फसणार. जो स्किन मधून एंटर करू शकते तो म्युकोजा मध्ये फसणार, जो नेल्स मधून एंटर करू शकते तो म्युकोजा मध्ये फसणार. काही बॅरियर्स जे आहे पॅथोजन हेअर्स मध्ये फसून जाईल. त्यानंतर जर इपिथेलियल बॅरियर त्यांनी कव्हर पण केलं तर दुसरा बॅरियर त्याच्यासाठी आहे कोण? अँटी मायक्रोबियल कॅस्केड, जो आपल्या ब्लड मध्ये असते, ते पण त्याने जर पार केलं तर सेलला जर इन्फेक्ट केलं तर त्याच्यासाठी सेल्युलर फॅक्टर्स असतात, जसं की मॅक्रोफेजेस, लायझोझोम किंवा नॅचरल किलिंग सेल्स. ते पण जर नाही झालं, पॅथोजनची संख्या तरी वाढली तर काय आहे? फिवर आहे. जर फिवर पण काम नाही केला तर कोण आहे? ऍक्यूट फेज प्रोटीन्स आहे. अशा प्रकारे आपली बॉडी इन्नेट इम्युनिटी द्वारे काय करते? आपल्या हेल्थला प्रोटेक्ट करते. लक्षात आलं? आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू ऍक्वायर्ड इम्युनिटी म्हणजे काय आणि त्यामध्ये कोणकोणते बॅरियर्स असतात, कोणकोणते सेल्स असतात, त्याचं मेकॅनिझम कसं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओ सोबत बनून राहा.